थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया. आणि मळल्यानंतर आहे ना, नंतर तेलाचा हात लावायचा आहे त्याला वरनं असं पीठ कोरडं होऊ नये म्हणून. थोडासा तेलाचा हात लावून आहे ना, पीठ 10 मिनटं छान असं रगडून घ्यायचं आहे आणि नंतर असा त्याचा गोळा बनवायचा आहे. मधनं पोकळ म्हणजे त्याच्यात छान हवा भरते आणि पीठ फुलतं छान. आणि बघा वरनं तेलाचा हात लावला आहे आणि प्लास्टिक ह्याने मी त्याला कवर करून घेणार आहे, आतमध्ये हवा जाऊ नये म्हणून. म्हणजे उभेवर छान असं पीठ येतं अर्ध्या तासासाठी फक्त. अर्धा तास झालं आहे, पीठ छान फुललं आहे पण बघा आणि मऊ झालं आहे. परत एक छान असं तेलाचा हात लावून त्याला मळून घ्या. आणि आता आपण चपात्या करतो तसं, फक्त तंदुरी रोटी आहे ना, ती थोडी जाड असते चपातीपेक्षा. भाजताना ती छान फुलते. आणि तिला गव्हाचं पीठ लावून लाटा किंवा थोडंसं मैदा लावून लाटा, म्हणजे मैदा कमी लागतो लाटताना आणि त्याला लागत नाही. आणि त्याचं पीठ असेल ना रोटीला तर ते जळतं रोटी शेकताना आणि रोटी काळपट होते. थोडासा मैदा लावला आहे मी आणि त्याला असं लाटून घेणार आहे पोळीसारखं मस्त हवा त्या आकारात गोल. नॉर्मली तंदुरी रोटी छोटीच असते, फार मोठी चपातीसारखी नसते. अलगद हाताने लाटायचे, दाब देऊन एकदम जोरदार तशी नाही लाटायची. तर पाण्याचा हात लावायचा, तव्यात करतो आहे आपण. आणि जाडी बघा नॉर्मल चपातीपेक्षा जाड आहे आपली, म्हणजे 2 चपात्या एकावर ठेवल्यावर जशी जाड असेल तेवढी जाड. आणि पाणी लावायचं एका बाजूला. तवा गरम हवा, गरम तव्यावर पाणी लावलेली बाजू टाकली